पोर्शे आणि BMW लायसन्स काढताना लोकांच्या जीवाचं सुद्धा लायसन्स सोबत देतात की काय अशी शंका मला आजकाल येते। कारण वेदांत अग्रवालच्या केस बद्दलचा धगधगणारा लावा अजून शांत सुद्धा झाला नव्हता। तोच आता त्याचा हा मांडलेला भाऊ समोर आलाय, मिहिर शहा। मुंबई पुण्यासारख्या शहरात सामान्य लोकांनी गाडी चालवूच नाही का? फक्त श्रीमंत लोकांसाठीच रस्ते बनवले आहेत का? असंच मला तर आजकाल वाटू लागले। पुण्यात अग्रवालाच्या लेखाने जे केलं तेच मुंबईमधल्या परळीमध्ये राजेश शहा यांच्या लेखाने केले। स्क्रिप्ट अगदी सरसकट सेम आहे, फरक आहे तो फक्त जागेचा। सुधीर फडके म्हणतात, उजेडात होते पुण्य, अंधारात पाप। पण आता त्यांना कोणी सांगावं? दिवस असे आले की भर दिवसा लख उजेडात ज्या घटना सध्याच्या घडीला घडतायत त्या अंधाराला सुद्धा लाजवणाऱ्या आहेत। रविवारी 7 जुलैला मिहिर शहा याच्या गाडीने मुंबईतील वरळी इथे एका स्कूटरला जोराची धडक दिली आणि त्यातच 45 वर्षाच्या कावेरी नाखवा यांचा जागीच जीव गेला। काय आहे ही केस आणि कोण आहे हा मिहिर शहा? सविस्तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी सारिका। प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते। नुकतंच 1 जुलैला भारत ब्रिटिश कायदे जाऊन नवीन भारतीय क्रिमिनल कायदे लागू झाले आहेत। पण कायद्याची भीती फक्त सामान्यांनाच आणि गरिबांनाच असावी का? रविवारी पहाटे वरळीमधील डॉक्टर ॲनी बेझंट रोडवरती 5:20 दरम्यान कावेरी नाखवा आणि प्रदीप नाखवा हे दोघं स्कूटरवरून जात होते। इतक्यात 24 वर्षाच्या मिहिर शहा याच्या BMW कारने त्या स्कूटरला जोरात धडक दिली आणि ती धडक इतकी जोरात होती की जवळजवळ 100 मीटर कावेरी नाखवा ह्या मिहिरच्या गाडीच्या बोनेटवरती फरफटत गेल्या आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला। पण सुदैवाने कावेरी यांचे पती प्रदीप यांना वेळीच उपचार मिळाले नाही आणि त्या तुलनेत थोडा कमी हानी झाल्यामुळे त्यांचा प्राण वाचला। पण त्यानंतर सुद्धा अगदी माणुसकी म्हणून सुद्धा मिहिर याने गाडी थांबवली नाही। कदाचित त्याने गाडी थांबवली असती तर आज कावेरी यांचा जीव वाचला असता, पण त्याने तसं न करता तिथून पळ काढला। पण त्या अगोदर त्याने आपल्या गाडीची नंबर प्लेट काढून ती फेकून टाकली आणि आपल्या गाडीवर असणाऱ्या एका राजकीय पक्षाचं पोस्टर सुद्धा खोडून टाकण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतोय। आता हा मिहिर नक्की आहे तरी कोण? तर कधी काळी पालघरमध्ये शिवसेना प्रमुख असलेल्या आणि सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत महत्वाचे असलेल्या नेते राजेश शहा यांचा मिहिर हा मुलगा आहे आणि अजून सुद्धा मिहिर हा फरार आहे। अद्याप तो कुठे आहे याचा तपास कोणालाही नाहीये। मात्र मिहिरचा शोध घेण्यासाठी पोलिसांची 10 पथकं तयार करण्यात आली आहेत। आता परत तोच पॅटर्न फॉलो होताना आपण पाहत आहोत। पुण्यात सुद्धा जेव्हा ऍक्सिडेंट झालेला तेव्हा अजित पवार गटाचे आमदार पोलीस स्टेशन मध्ये हजर झालेले आणि आता इथेही मिहिर शहाचे वडील शिवसेनेचे नेते आहेत। या केसमध्ये मिहिरचे वडील आणि त्याचा ड्रायव्हर दोघांनाही अटक झालेली। मात्र नुकत्याच आलेल्या अपडेटनुसार राजेश शहा यांना कोर्टाने जामीन मंजूर केला आहे। शहा यांची अटक बेकायदेशीर असल्याचं सांगितलं आणि 15,000 रुपयांचा जात मुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर केला आहे। नुकताच नवीन लागू झालेल्या कायद्यानुसार हिट अँड रन केसमध्ये वेगवेगळी कलम लावून आरोपीला 10 वर्षांची शिक्षा देण्यात आल्याचं सांगितलं होतं। मात्र कायदा हा नेहमी गरिबांसाठीच कठोर होतो का असा प्रश्न सगळ्यांच्याच मनात उपस्थित आहे। कारण 24 तासांपेक्षा जास्त तास होऊन सुद्धा आरोपी मिहिर शहा अजून देखील सापडलेला नाही। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बाबतीत बोलताना सर्वांवरती कठोर कारवाई केली जाईल असे सांगितले आहे आणि ड्रिंक अँड ड्राईव्ह रोखण्यासाठी रात्री उशिरापर्यंत चालू असणाऱ्या पब आणि रेस्टॉरंटचा परवाना देखील रद्द करण्यात येईल अशी चेतावणी सुद्धा दिली आहे। एनसीबीच्या 2022च्या अहवालानुसार भारतात 2022 मध्ये फक्त रोड ऍक्सिडेंट मध्ये 1,68,000 लोकांचा मृत्यू झाला होता। म्हणजेच भारतात दर दिवशी प्रत्येक 3.5 मिनिटांनी एक व्यक्ती रोड ऍक्सिडेंट मध्ये मारली जाते। भारतात चाललेल्या या रोड ऍक्सिडेंटची संख्या सध्या किती असेल याचा अंदाज लावणं बरंच अवघड असू शकतं। पुण्यातील अग्रवाल केसमध्ये आरोपी वेदांत हा अल्पवयीन असल्याने बाल न्याय मंडळाने त्याला शिक्षेतून कशी सूट दिली हे आपण सर्वांनीच पाहिलंय। पण आपल्या वडिलांच्या पैशाच्या आणि सत्तेच्या जोरावर सध्या फरार असलेला मिहिर शहा जेव्हा पोलिसांच्या ताब्यात येईल तेव्हा त्याच्यावरती नक्की काय कारवाई केली जाते या गोष्टीवर सर्वांचंच लक्ष आहे। महाराष्ट्रात सुरू झालेल्या ह्या श्रीमंतांच्या मुलांच्या हिट अँड रन केस नक्की कधी थांबणार आणि प्रशासन सर्वसामान्यांना कसा न्याय देणार यावर पूर्ण महाराष्ट्राची नजर आहेच। पण मिहिर शहा आणि यासारख्या अनेक केस भारतात सतत घडतात। याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि या केसवर येणाऱ्या नवनवीन अपडेट्स आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।